आपल्यापैकी कितीतरी लोक असं स्वतःसाठी म्हणत असतील की ते या त्या गोष्टीसाठी ॲलर्जिक आहेत. ॲलर्जी म्हणजे काय माहिती आहे का खरं तुम्हाला? ॲलर्जी हा एक ऑटो इम्यून आजार आहे. ऑटो इम्यून म्हणजे ऑटो म्हणजे स्वतः, इम्यून इम्युनिटीसाठी, म्हणजे तुमची स्वतःचीच प्रतिकारशक्ती जेव्हा तुमच्या बॉडीला हार्म करायला लागते तेव्हा तिथे ऑटो इम्यून आजार तयार होतो. हे म्हणजे असं आहे की ज्या देशाची आर्मी आहे त्याच देशावरती ती अटॅक करते. तुम्ही समजू शकता ह्याची सिव्हिअरिटी काय असू शकेल? मग हे लोक जे स्वतःलाच म्हणत आहेत, म्हणजे विदाऊट डायग्नॉसिस फ्रॉम द मेडिकल प्रोफेशनल्स, की त्यांना ॲलर्जी आहे, त्यांचं म्हणणं काय आहे की जरा धुळीत गेल्यानंतर ह्यांना 2-4 शिंका जास्त येतात. पण याचा अर्थ त्यांना ॲलर्जी आहे का? तर याचा अर्थ आहे ते हायपर सेन्सिटिव्ह आहेत एखाद्या स्पेसिफिक गोष्टीसाठी. होमिओपॅथीमध्ये आम्ही या टर्मिनॉलॉजीला म्हणतो ससेप्टिबिलिटी. सो तुम्ही एखाद्या किंवा 2 गोष्टींना बाकीच्या लोकांपेक्षा जास्त ससेप्टिबल असू शकाल. पण यासाठी स्वतःला एखाद्या ऑटो इम्यून आजाराच्या संदर्भात जोडणं कितपत योग्य आहे?